सखा माझा ज्ञानेश्वर. भेटी करता जाणारे कोण आहेत? अडदासाचे पुढे महाविष्णूचा अवतार. चंद्र प्रतिष्ठाने वस्ती गोदावरी तीर. गोवाड आरती स्वामी एकनाथा. ज्यांची समाधी आहे ते महाविष्णूचा अवतार. आणि भेटी करता काय आहे का जोडून दिलेलं आहे? महाविष्णूचा अवतार. आतमध्ये नाथमारा जातात आणि आतमध्ये नाथमारा केल्यानंतर नाथाला काय दिसते आणि त्यांनी मान्य केले की नाही ही नुसती समाधी नाही, ही खऱ्या अर्थाने संजीवन समाधी आहे. सांगायचं कशा करताय की ज्ञानोबा संजीवन समाधी आजही भगवंत नामचिंतन करतायत. आणि किती दिवसाकरता हो? 1 कल्प वर्षापर्यंतची समाधी आहे. त्या ज्ञानोबरांची समाधी पहिली नाहीये, अष्टोत्तर सेवेदासाची समाधी 108वी आहे. आणि 108वी समाधी 1 कल्प करता ज्ञानोबरांनी घेतली आहे. आणि मग निरोबाला जगत गुरु आहे ज्ञानोबरांकडे वर्ग करतात. म्हणजे भारताच्या वचनानुसार नामावली विवाह या नियमाप्रमाणे बरोबर आहे. भगवान श्री ज्ञानोबाईकडे येतात, मंदिरात येतात, समाधीवर मस्तक टेकवतात. आणि जसं मस्तक टेकवलं तसं ज्ञानोबाईच्या समाधीवर मस्तक टेकवता क्षणी निरोबाईच्या मुखातून काही शब्द बाहेर पडतात. ते शब्द म्हणजे आजचा अभंग आणि अभंगाचं पहिलं देवाला प्रार्थना करत होता, काय पंधरा नाही म्हणत होता की पुरुष म्हणजे आपल्याला काही प्रश्न नाही. म्हणजे मग तो देवाला मागत का तो म्हणजे आपण मागण्यासाठी योग्य नाही करू. 15 मिनिट काहीतरी पुरत होता ना, मग काय म्हणत होता म्हणजे आपण आपल्यासाठी काही मागितलं नाही. देवाला एवढीच विनंती केली, देवा बाबा यावर्षी तरी माझ्या बापाला चांगली सूट भेटू दे. आपल्या बापाला चांगली सूट भेटली की आपले थोडे कमी येत नाही. म्हणजे बापाला सूट आली की बाप होता शिवा हे दाबायला कोणी करून वेगळं म्हणजे 100% भाषा परार्थाची आणि 100% या सगळं निरती वाढव मदत द्यावी. उदा परस्परे पडो मैत्र जीवांची मदत द्यावी. काहीच नाही, सगळं परार्थ करतात. ज्ञानोबरांनी हे मागणं मागितल्यानंतर गुरुजींना प्रसन्न आहे. एक म्हणे श्री विश्वेश्वरराव हा होईल दान बसावो, देणे बरे ज्ञान देवो सुखी झाला. ज्ञानोबरा सुखी झाले तर निवृत्तीनाथ नाही. निवृत्तीनाथांची नाराजी होती, ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिला. ज्ञानोबरा स्वतः करता काही मागत नाही. आणि मग निवृत्तीनाथ ज्ञानोबरांनी तुमच्या करता मागत काही हे तर दिलं
जे का प्रसवतीया ज्ञानोबाचे शब्द आहे. बालकाची इच्छा पूर्ण झाली, त्याचं पोट भरून त्याने तुरुटीचा ढेकर दिला की त्याच्या तुरुटीच्या ढेकरामध्ये स्वतःचं पोट भरण्याचा आनंद मानणारी पहिली आई आणि शिष्याच्या पूर्णत्वामध्ये स्वतःचं पूर्णत्व मानणारे दुसरे गुरु. दुसऱ्याच्या पूर्णता फक्त जगाच्या बाहेर दोनच व्यक्ती मानू शकतात, एकदा आई नाहीतर गुरु. ज्ञानोबा आईच आहे. लोकांना इच्छा पूर्ण झाली, झाले म्हटले नाही तुमच्या करता काहीतरी मागा. त्यावेळेला ज्ञानोबा म्हटलं तुम्हाला नको, पण तुमचा आग्रह आहे, तुमचा अपमान होऊ नये म्हणून माऊली मला एकच पाहिजे, गुरुला मला एकच पाहिजे. हे जे तत्वज्ञान दिलं ना, हे तत्वज्ञान सगळ्या जगाला देण्याचा अधिकार प्रदान करावा. निवृत्तीनाथ म्हणजे माऊली तो माहिती का आपली परंपरा कशी आहे. आदिनाथ सगळा सिद्धांत एकच शिष्य चित्राने वृक्षाची केला, वृक्ष वडला, एकट्यात बेहीपती बहिणी प्रसादी, एकट्यात निवृत्तीदार. मी सुद्धा तिघ भाऊ असताना फक्त एका तुम्हाला उपदेश केला, सोबत नाकाला नाही. आपली परंपरा एका एकाची आहे. एक शिष्य एक गुरु आज बराचा व्यवहार मन प्राप्ती काढून जाणावा यायला लागेल, नाही करता येणार. ज्ञानोबाचे आग्रह कशाला केला मला सगळ्या जगाला द्यायचंय, सगळ्या जगाचा उद्धार करायचा आहे. ज्ञानोबाला निवृत्तीनाथ तुमचा उद्धार करायचा आहे. एक एक शिष्य करून करत जा. ज्ञानोबा म्हटले महाराज एका एका शिष्याचा उद्धार करायचा तर जगाची लोकसंख्या किती आहे, मग किती जन्म घ्यावं लागते. मग इतकं टाइम आहे आपल्याला, आपल्याकडे नाही. सगळ्या जगाला दे, हो का नाही सांगा. नाहीला झाला निवृत्तीनाथांचा, निवृत्तीनाथांना होकार घालावा लागला. त्या माऊली सगळ्या जगाला ज्ञानदेवा साल जो जगली. ही परंपरा जी एका एकाची होती ती व्यापक